Hello, dear students. Today we will see Gay-Lussac's law. After that, Avogadro's law. In a previous video lecture, we have seen numerical sound Boyle's law, and after that, we have seen in detail Charles' law. Charles' law बघितले. चार्ल्स लॉवरचे न्यूमेरिकल आपण या लेक्चरच्या शेवटी घेऊयात. ओके, ठीक आहे. चार्ल्स लॉ पूर्ण लक्षात आला तुम्हाला. P is directly proportional to T at constant pressure. ओके, ठीक. तो आता Gay-Lussac's लॉ काय? The scientist Joseph Gay-Lussac studied the relation between pressure and temperature. कशामधलं रिलेशन स्टडी केलं? प्रेशर अँड टेम्परेचर ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. ओके, मग आतापर्यंत बॉयल्स लॉ मध्ये काय होतं? प्रेशर आणि व्हॉल्यूम मधलं रिलेशन होतं ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. चार्ल्स लॉ मध्ये कशात होतं? व्हॉल्यूम आणि टेम्परेचर मध्ये रिलेशन होतं ॲट कॉन्स्टंट प्रेशर. अँड आफ्टर दॅट सायंटिस्ट Gay-Lussac studied the relation between pressure and temperature at constant volume. ओके, तुम्ही पण इमॅजिन करा, इन समर सीझन more tire of vehicles will be burst. Why? Because when temperature increases, volume of gas in the tire increases and tire will be burst in hot summer season. In a cold winter season, if air or gas in the tire is not adjusted properly, then at cold summer season the air in the tire will be less. ओके, होऊ शकतो, हे आपण ऑब्झर्व करतो. मग एक्सपेरिमेंटली प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. बरोबर. सायंटिस्ट Gay-Lussac also did various experiments and put forth a statement. त्यांनी काय स्टेटमेंट दिले? at constant volume pressure of a fixed mass of a gas is directly proportional to absolute temperature or temperature. At constant volume, the pressure of a fixed mass of a gas is directly proportional to temperature. काय सांगितलं? P is directly proportional to T. Mathematically, Gay-Lussac's law, P is directly proportional to T. ठीक आहे. टेम्परेचर आणि प्रेशर मधलं रिलेशन ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. काय? ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. ठीक आहे, लक्षात ठेवा. मग प्रोपोर्शनॅलिटी साइन काढला, तिथे कॉन्स्टंट घ्यावा लागतो. P इज इक्वल टू K3T. बरोबर आहे. K1 ऑइल्स मध्ये यूज केलं होतं, K2 आपण चार्ल्स लॉ मध्ये यूज केलं होतं, आणि K3. P इज इक्वल टू K3 इंटू T. बरोबर. प्रोपोर्शनॅलिटी साइन काढून टाकलं, इक्वल टू घेतलं, कॉन्स्टंट आलं. P बाय T इज इक्वल टू K3. बरोबर. म्हणजेच P बाय T इज इक्वल टू कॉन्स्टंट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. P बाय T इज इक्वल टू कॉन्स्टंट. ओके, म्हणजे याला आपण कसं लिहू शकतो? P1 अपॉन T1 इज इक्वल टू P2 अपॉन T2. ओके, एक Gay-Lussac's लॉ न्यूमेरिकल साठी इज इक्वल टू कॉन्स्टंट. P1 अपॉन T1 इज इक्वल टू P2 अपॉन T2. P प्रेशर ऑफ अ गॅस, T टेम्परेचर. ओके, आलं लक्षात? हा आहे तुमचा Gay-Lussac's लॉ. ठीक आहे, मग याचं आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन पाहूयात. ओके, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ Gay-Lussac's लॉ. Gay-Lussac's लॉ काय आहे बघितलं आपण, आणि त्याचं मॅथमॅटिकल इक्वेशन P इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. मग when we plot the graph between pressure and temperature, pressure take in a bar unit and temperature in Kelvin. When we plot the graph between pressure and temperature, on x-axis take the temperature in Kelvin, y-axis वरती pressure in bar. इथे काय द्यायचं तुम्हाला? y-axis वरती pressure कशात मध्ये? त्याचं युनिट आहे बार. ओके, टेम्परेचर केल्विन मध्ये लक्षात घ्या. इथं 100 केल्विन, 200 केल्विन, 300 केल्विन, 400 अँड एक्सेट्रा. बट इथं काय 0 केल्विन. आणि 0 केल्विनला मी काल सांगितलं होतं, देयर इज नो एनी गॅस
इन गॅसियस स्टेट ॲट 0 केल्विन, म्हणून त्याला आपण अब्सोल्यूट 0 टेम्परेचर बोलतो. ओके, गॅसियस स्टेटमध्ये राहत नाही. मग गॅसच नसेल तर त्याचं प्रेशर काय असेल? 0. म्हणून ॲट धिस ओरिजिन 0 केल्विन और 0 अब्सोल्यूट 0 टेम्परेचर ऑल लाईन्स मीट टुगेदर. तर प्रेशर पण 0 असेल. ओके, ठीक आहे. मग ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, हे एका व्हॉल्यूमला हा ग्राफ आला, स्ट्रेट लाईन ग्राफ येईल पासिंग थ्रू द ओरिजिन. और at 0 degree Celsius all lines at 0 Kelvin, not degree Celsius, Kelvin, at 0 Kelvin all lines meet together. Okay, this is V1, V2, V3, V4. जसं जसं व्हॉल्यूम वाढत जाईल, म्हणजे व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवायचं आहे पण जास्त व्हॉल्यूमला, तसं तसं टेम्परेचर जास्त वाढवलं तरी प्रेशर वाढवणार नाही. बघा मी काय केलं, 200 ml गॅस आहे, त्याचं व्हॉल्यूम आता तेवढंच कॉन्स्टंट ठेवलंय आणि प्रेशर पण आहे काहीतरी. टेम्परेचर वाढवत गेलं तर प्रेशर फास्टली वाढेल कारण व्हॉल्यूम कमी आहे. प्रेशर काय होईल, एकदम व्हॉल्यूम कमी असलं की प्रेशर लवकर लवकर वाढत जाईल. ओके, आणि समजा तेच गॅस आहे 200 ml प्रेशरच्या ठिकाणी मी 1000 ml 200 ml व्हॉल्यूमच्या ठिकाणी मी काय ठेवलंय, 1000 ml व्हॉल्यूम ठेवलंय. हा, नीट विचार करा. ज्या वेळेस व्हॉल्यूम कमी आहे 200 ml आहे, त्यावेळेस त्या गॅसचं काहीतरी प्रेशर आहे सपोज आणि टेम्परेचर काहीतरी आहे, पण टेम्परेचर वाढवलं की प्रेशर लवकर वाढेल कारण व्हॉल्यूम कमी आहे ना. कॉन्स्टंट व्हॉल्यूम ठेवलंय पण टेम्परेचर लवकर वाढेल, बरोबर आहे. त्यामुळे जेवढं व्हॉल्यूम कमी तेवढं लाईन वरती येईल. ओके, बट त्याच ठिकाणी व्हॉल्यूम समजा जास्त आहे, कॉन्स्टंट व्हॉल्यूम समजा 1 लिटर ठेवलंय म्हणजे 1000 ml ठेवलंय, कॉन्स्टंट ठेवलंय, त्यावेळेस त्याचं काहीतरी प्रेशर आहे, काहीतरी टेम्परेचर आहे, पण टेम्परेचर थोडंसं वाढवलं तर प्रेशर लवकर वाढणार नाही, म्हणजे ती लाईन खाली येईल. म्हणजे जसं व्हॉल्यूम वाढत जाईल तसं त्या ग्राफची लाईन, याला काय म्हणतात, स्ट्रेट लाईनला आयसोकोर बोलतात. कोर मीन्स व्हॉल्यूम, आयसो मीन्स कॉन्स्टंट. दिस स्ट्रेट लाईन इन द ग्राफ ऑफ गेलुसॉक्स लॉ इज कॉल्ड एज आयसोकोर. आयसोकोर. ओके, येते लक्षात, आयसोकोर. आणि जेवढा व्हॉल्यूम कमी असेल तेवढा ग्राफ लाईन आयसोकोर लाईन्स वरती असेल. म्हणजे इथं V1 इज लेस दॅन V2, V2 इज लेस दॅन V3 and V3 इज लेस दॅन V4. V4 सगळ्यात जास्त आहे. जेवढी खालची लाईन असेल तेवढा त्याचं व्हॉल्यूम कॉन्स्टंट व्हॉल्यूम जास्त असेल. ओके, एवढी वरती लाईन असेल त्याचं कॉन्स्टंट व्हॉल्यूम कमी असेल. हे सांगितले. V1 इज लेस दॅन V2 and V2 इज लेस दॅन V3 and V3 इज लेस दॅन V4. आणि दिस स्ट्रेट लाईन ग्राफ passing through origin at constant volume is called as isocore. त्याला काय बोलतात, आयसोकोर. चार्ल्स लॉ मध्ये काय बोललो होतो आपण, प्रेशर कॉन्स्टंट असल्यामुळे या स्ट्रेट लाईनला आयसोबार. आणि बॉयल्स लॉ मध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट असल्यामुळे स्ट्रेट लाईनला ग्राफला काय बोललो होतो आपण, आयसोथर. ओके, या गोष्टी लक्षात ठेवा. तर यावेळी ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ गेलुसॉक्स लॉ झालेला आहे आणि या ठिकाणी गेलुसॉक्स लॉ संपला. देन नेक्स्ट घेऊयात आपण अहोगॅड्रोज लॉ. बघा हा लॉ तुम्हाला झालेला आहे. अहोगॅड्रोज लॉ आपण सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री शिकवत असताना शिकवला. ओके, ठीक आहे. तरी पण मी थोडंसं इथं तुम्हाला रिवाइज करेन. अहोगॅड्रोज लॉ, अहोगॅड्रोज लॉ, इटालियन सायंटिस्ट अहोगॅड्रो. कशासाठी फेमस आहे रे? अहोगॅड्रो नंबर. अहोगॅड्रो नंबर किती असतो? 6.023 × 10⁻23. बरोबर आहे. त्याने काय सांगितलं, हे नंबर कधी असतो, 1 मोल ऑफ एनी कंपाऊंड कंटेन्स दिस नंबर ऑफ मॉलिक्युल्स. ओके, ठीक आहे. अहोगॅड्रोज लॉ. अहोगॅड्रोने सांगितलं काय, अहोगॅड्रो टोल्ड रिलेशन बिटवीन व्हॉल्यूम अँड नंबर ऑफ मोल्स. कशामधले रिलेशन सांगितलं, व्हॉल्यूम अँड नंबर ऑफ मोल्स ॲट कॉन्स्टंट प्रेशर अँड टेम्परेचर.
ओके, प्रेशर आणि टेम्परेचर इथं आता कॉन्स्टंट ठेवले. कशामधलं रिलेशन सांगितलं? व्हॉल्यूम अँड नंबर ऑफ मोल्स, म्हणजे मास म्हणू शकतो तिला किंवा नंबर ऑफ मोल्स. ओके, अवोगॅड्रोज लॉ काय आहे? ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर व्हॉल्यूम ऑफ अ गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मोल्स, असं पण म्हणता येईल. किंवा ॲट आयडेंटिकल कंडिशन ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल गॅसेस कंटेन्स इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. समजा प्रेशर आणि टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, काही चेंज नाही केलं. 2 लिटर अमोनिया आहे आणि 2 लिटर ऑक्सिजन आहे. प्रेशर आणि टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, तर त्या दोन्ही लिटरमध्ये काय असेल? सेम नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ अमोनिया अँड ऑक्सिजन. ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल गॅसेस कंटेन्स इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. हा आहे तुमचा अवोगॅड्रोज लॉ. म्हणजेच ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर व्हॉल्यूम ऑफ अ गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मोल्स. म्हणजे नंबर ऑफ मोल्स वाढले, नंबर ऑफ मॉलिक्युल्स वाढले, व्हॉल्यूम वाढलं, नंबर ऑफ मॉलिक्युल्स पण वाढले. ठीक आहे, मग याला आपण मॅथमॅटिकली कसं लिहिता येईल? V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n. ओके, कसं लिहिता येतं? V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n. इथं प्रोपोर्शनॅलिटी साइन काढा, काय होईल? V इज इक्वल टू K4 इंटू n. आता K4 इथं काय? प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट K1 K2 K3 K4 इथे घेतलं अवोगॅड्रोज लॉ मध्ये. ओके, n म्हणजे काय? नंबर ऑफ मोल्स. तुम्हाला आलं लक्षात? हा आहे तुमचा अवोगॅड्रोज लॉ. पुन्हा अवोगॅड्रोनी काय काय सांगितलं ते तुम्हाला माहिती आहे. अवोगॅड्रो टोल्ड दॅट, अवोगॅड्रोज नंबर विषयी, 1 mole of any compound contains 6.023 into 10⁻23 number of molecules and that is the Avogadro number. त्याला काय बोलतात? अवोगॅड्रो नंबर. त्याला कशाने डिनोट करतात? Na अवोगॅड्रो नंबर 6.023 into 10⁻23. आणखी एक पुढे सांगितलं अवोगॅड्रोनी की at STP standard temperature and pressure, at STP standard temperature and pressure 1 mole of any gas, कोणताही गॅस राहू द्या, 1 mole of any gas occupies 22.414 liter volume. At STP 1 mole of any gas occupies 22.414 liter volume. ओके, हे पण सांगितलं कोणताही गॅस. आता काय बघा, STP च्या कंडिशन आता चेंज झाल्यात. हे पूर्वीच्या बुकमध्ये असंच होतं, बऱ्याचशा बुकमध्ये आहेत, पण एनसीईआरटीच्या किंवा IUPACनं स्टँडर्ड टेम्परेचर आणि स्टँडर्ड प्रेशर, टेम्परेचर तर काही नाही तेच ठेवलंय, पण स्टँडर्ड प्रेशर चेंज केलंय. पूर्वी स्टँडर्ड प्रेशर 1 atmosphere होतं. आता IUPACनं काय सांगितलं की स्टँडर्ड प्रेशर 1 atmosphere न घेता 1 bar घ्या असं सांगितलंय. ओके, न्यू याच्यानुसार याला लक्षात हे लिहून घेतलं. आता नवीन याच्यानुसार IUPAC सेट दॅट स्टँडर्ड टेम्परेचर फिक्स होतं पूर्वी पण ते आता पण 0 डिग्री सेल्सिअस म्हणजेच किती केल्विन? 273.15 केल्विन. पूर्वी पण स्टँडर्ड टेम्परेचर तेच होतं. स्टँडर्ड प्रेशर पूर्वी काय होतं? 1 atmosphere होतं. बट नाउ IUPAC told that standard pressure is 1 bar. स्टँडर्ड प्रेशर काय? 1 bar. IUPAC ने स्टँडर्ड प्रेशर चेंज केलं. ठीक आहे, मग 1 atmosphere आणि 1 bar मध्ये काय फरक आहे? आपण बघितलं 1.0132 bar 1 atmosphere बरोबर. मग काय होणार? ओके, IUPAC ने स्टँडर्ड प्रेशर चेंज केलं. स्टँडर्ड टेम्परेचर लक्षात आलं 0 डिग्री सेल्सिअस. ओके, म्हणजेच केल्विन मध्ये 273.15 केल्विन आणि स्टँडर्ड प्रेशर किती आहे? 9 1 bar. पण पहिलं 1 atmosphere आणि 1 atmosphere जेव्हा प्रेशर होतं तेव्हा 1 mole of any gas occupies the 22.414 liter volume at STP. But now if we consider the standard pressure is this bar 1 bar, then now 1 mole of any gas at STP occupies the 22.71098 liter volume at STP. STP means standard temperature 0 degree Celsius.
or 273.15 Kelvin and standard pressure is 1 bar. बार घेतलं स्टँडर्ड प्रेशर तेव्हा हे, आणि स्टँडर्ड प्रेशर जर 1 ॲटमॉस्फिअर घेतलं तर 1 मोल गॅस किती व्हॉल्यूम ऑक्युपाय करतो एवढा. 1 ॲटमॉस्फिअर यूज केलं तेव्हा हे, 1 बार यूज केलं तेव्हा हे. ओके, ठीक आहे. स्टँडर्ड प्रेशर 1 बार असेल तर ॲट दॅट टाइम 1 मोल ऑफ एनी गॅस ऑक्युपाईज 22.71098 लिटर व्हॉल्यूम ॲट STP. ओके, ठीक आहे. या गोष्टी लक्षात आल्या. न्यू स्टँडर्ड प्रेशर जे चेंज झाले ते. त्यानंतर ठीक आहे, आपल्याकडे लॉ काय होता, अवोगाड्रो लॉ. आणखी पुन्हा एक या थोडंसं मोलार मास आणि डेन्सिटी मधलं रिलेशन आपल्याला सांगायचंय. तर V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू N. अवोगाड्रो लॉ कॉन्स्टंट घेतला, V इज इक्वल टू K4 इंटू N. बट N म्हणजे काय, नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल्स बरोबर फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, गिव्हन मास ऑफ गॅस अपॉन मोलार मास, M अपॉन M. स्मॉल m म्हणजे गिव्हन मास, कॅपिटल M म्हणजे मॉलिक्युलर मास. बरोबर आहे, हे तुम्हाला माहिती आहे. M स्मॉल m म्हणजे गिव्हन मास ऑफ गॅस, कॅपिटल M म्हणजे काय, मॉलिक्युलर मास. बरोबर आहे, कॅपिटल M मॉलिक्युलर मास, स्मॉल m गिव्हन मास. ठीक आहे, ह्या व्हॅल्यू इथं ठेवल्या. V इज इक्वल टू K4 इंटू N च्या ठिकाणी स्मॉल m अपॉन कॅपिटल M. कॅपिटल M इकडे घेतलं, M इज इक्वल टू K4 इंटू M बाय V. बट M बाय V काय असतं, डेन्सिटी. देअरफॉर कॅन वी राईट M इज इक्वल टू K4 इंटू D. मॉलिक्युलर मास ऑफ गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डेन्सिटी ऑफ गॅस. जेवढी डेन्सिटी मॉलिक्युलर मास गॅसचं जास्त असेल तेवढी त्याची डेन्सिटी पण जास्त असते. म्हणजेच याला आपण असं लिहू शकतो, मॉलिक्युलर मास ऑफ गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डेन्सिटी. ओके, K4 कॉन्स्टंट काढून टाकू. आलं लक्षात, हवे नाही हे पण आहे. ओके, अवोगाड्रो लॉ पूर्ण लक्षात आला. हा आपण अगोदर पण बघितला होता. ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल गॅसेस कंटेन्स इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. म्हणजे V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू N. ओके, तर यावे ना अवोगाड्रो. ओके, आता आपण काही न्यूमेरिकल्स घेऊयात चार्ल्स लॉ पासून पुढे, आणि त्यानंतर नेक्स्ट घेऊयात आपण आयडियल गॅस इक्वेशन. ओके, बघा एक न्यूमेरिकल आहे. ऑन अ शिप सेलिंग इन अ पॅसिफिक ओशियन वेअर टेम्परेचर इज 23.4 डिग्री सेल्सिअस. ओके, अ बलून इज फिल्ड विथ 2 लिटर एअर. त्या टेम्परेचरला 23.4 डिग्री सेल्सिअसला बलून फिल केलं, त्यावेळेस त्याचं व्हॉल्यूम होतं 2 लिटर. 2 लिटर. What will be the volume of the balloon when the ship reaches, ship means जहाज, ship reaches Indian Ocean where temperature is 26.1 degree Celsius. ज्यावेळेस शिप इंडियन ओशियनला येईल त्यावेळेस टेम्परेचर 26.1 डिग्री सेल्सिअस असेल, त्यावेळेस बलूनचं व्हॉल्यूम किती झालेलं असेल. बलूनचं मीन्स त्या एअरचं त्याच्यामध्ये असेल. ओके, हा लक्षात. म्हणजे याच्यात दिलंय काय आता तुम्हाला, टेम्परेचर दिले T1 किती आहे, 23.4 डिग्री सेल्सिअस. याला केल्विन मध्ये केला तर किती होईल, 23.4 प्लस 273. ओके, किती होईल, 336 एवढं केल्विन होईल. बरोबर आहे, 296.4. 73 प्लस 23, 273 प्लस 23 किती झालं, 76, 96. ओके, 296.4. T2 टेम्परेचर किती झाले, 26.1 डिग्री सेल्सिअस. T2 किती आहे, 26.1 डिग्री सेल्सिअस. त्याचं पण केल्विन मध्ये करा, किती होईल, 26.1 प्लस 273 किती होईल, 273 प्लस 26 79 20 299.1 299.1 केल्विन. ओके, झालं. तर या वेळेला केल्विन मध्ये कन्सिडर केले. आता व्हॉल्यूम किती होतं, V1 2 लिटर. आपल्याला काढायचे V2. V2 इज इक्वल टू वॉट. ओके, हे झालं गिव्हन. मग
आता लिहा अकॉर्डिंग टू चार्ल्स लॉ, अकॉर्डिंग टू चार्ल्स लॉ, अकॉर्डिंग टू चार्ल्स लॉ व्हॉल्यूम आणि टेम्परेचरचं रिलेशन कोणी सांगितलंय? चार्ल्स लॉ. V1 upon T1 is equal to V2 upon T2. ओके, V1 किती दिले? 2 लिटर. T1 किती आहे बघा? 296.4 केल्विन. ठीक आहे. V2 काढायचं आहे आपल्याला. T2 किती आहे? 299.1. बरोबर आहे. तर याला रिअरेंज करा. रिअरेंज केल्यानंतर काय होईल? हा इकडे येऊन न्यूमरेटरला जाईल. 299.1 इंटू 2 अपॉन 296.4 इज इक्वल टू V2. ओके, तर याला हे करा. 2 2 ज 2, V2 इज इक्वल टू 2 1 ज 2.29 ज 18, 1 आले. 2 9 ज 18 and 1 19, पुन्हा 1, 2 2 ज 4 and 1 5 अपॉन 296.4. ओके, जर पुन्हा आणखी याला जर सॉल्व केलात तर तुम्हाला आन्सर येईल V2 इज इक्वल टू 2.018 लिटर. ओके, व्हॉल्यूम ऑफ अ बलून विल बी 2.018 लिटर at Indian Ocean. ओके, 2.018 लिटर. ओके, यावेळेला हा न्यूमेरिकल झालेला असंच आहे चार्ल्स लॉवरती. ओके, एखाद न्यूमेरिकल मी आणखी घरी सॉल्व करायला दे. ओके, हा एक न्यूमेरिकल आहे, चार्ल्स लॉवरतीच आहे. ॲट 300 केल्विन सर्टन मास ऑफ अ गॅस ऑक्युपाइज 1 into 10⁻⁻⁴ डेसिमीटर क्यूब व्हॉल्यूम. ओके, 300 केल्विनला किती व्हॉल्यूम आहे? 1 into 10⁻⁴ डेसिमीटर क्यूब. म्हणजे हे T1 होईल, हे V1 होईल. इथे तुम्हाला टेम्परेचर केल्विनमध्येच दिले डायरेक्टली, म्हणून कन्वर्ट पण करण्याची गरज नाही. कॅल्क्युलेट इट्स व्हॉल्यूम म्हणजे V2 काढायला सांगितलंय ॲट 450 केल्विन अँड ॲट द सेम प्रेशर. T2 किती दिलंय? 450. तुम्हाला काढायचं V2. एकदम इझी आहे, व्यवस्थित कॅल्क्युलेशन करा. ओके, आणि फॉर्म्युला कोणता ठेवा? चार्ल्स लॉचा V1 अपॉन T1 इज इक्वल टू V2 अपॉन T2. हा फॉर्म्युला ठेवून मला आन्सर काढून त्याचा आन्सर मला व्हॉट्सअपवरती शेअर करा. ओके, ठीक आहे. असेच भरपूर सारे न्यूमेरिकल तुम्ही चार्ल्स लॉवरती करू शकता. ओके, आणि यानंतर जेव्हा आयडियल गॅस इक्वेशन होईल आणि कंबाईंड गॅस इक्वेशन वगैरे होईल त्याच्यावरती पण न्यूमेरिकल भरपूर सारे आहेत, ते पण आपण घेणार आहोत. ओके, ठीक आहे. आज इतकं पुरेसं आहे. बाकीचा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया.